मला काही फिल्मचे सीन्स आठवतात. अरे बाप रे बाप. थोडं कमी जास्त होऊ शकतं. कारण की मी सुद्धा एक ॲनेस्थेटिस्ट आहे. फटकारे मारायला सुरुवात केली. हे संघटन कौशल्य कुठून आलं? लोकांनी कौतुक केलं. आणि त्यांनी सुद्धा तुझं विशेष कौतुक केलं, कारण की वॉटर कलर पेंटिंग म्हटलं की त्यांचं नाव अख्ख्या जगाला माहिती आहे. आणि डॉक्टर लोकांना लागण झाली आणि त्यांनाही ते आवडायला लागलं. त्यातनं एक वेगळ्या रुग्णाला एक वेगळा आनंद मिळाला. मेळघाटला फ्री सर्जिकल कॅम्प करायला जाते. म्हणजे म्हटलं अरे साऊथ पोल कसं असावं की तिथे आम्ही जाताना आपला आवडता तिरंगा आम्ही नेला होता. नमस्कार मंडळी, रमाशंकर फिल्म्स प्रस्तुत गप्पांच्या पलीकडले या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मंडळी, नवरात्री विशेष या सदरामध्ये आपण विविध क्षेत्रात कर्तबगारी सिद्ध केलेल्या महिलांबरोबर गप्पा मारणार आहोत. आणि नुसत्या गप्पा नव्हे तर गप्पांच्या पलीकडलं त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आज नवरात्रीचा तिसरा दिवस आणि आज आपल्यासोबत आपल्या पाहुणे आहेत डॉक्टर माया भालेराव. नमस्कार. तुमचं रमाशंकर फिल्मच्या या गप्पांच्या पलीकडल्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. आपण आजच्या पाहुण्यांची ओळख करून घेऊया. आजच्या पाहुण्यांना मी आहोजाहो करणार नाही, कारण की ती माझी चांगली मैत्रीण आहे. डॉक्टर माया भालेराव, ती माझ्यासारखीच भूलतज्ञ आहे. ती इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी चिंचवड शाखेची अध्यक्ष आहे. तसेच भूलतज्ञ संघटनेची माजी अध्यक्ष आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन यांचं एक स्पंदन नावाचं बुलेटिन असतं, तिची ती माजी संपादिका आहे. ती खूप छान लेखिका आहे, खूप छान चित्रकार आहे, ती खूप चांगली व्यक्ती आहे, ती खूप सोशल वर्क करते. अरे बाप रे बाप, तिच्याबद्दल काय सांगू आणि किती नाही. तिचा जर बायोडाटा वाचायचा प्रयत्न केला तर प्रचंड पानं आहेत. आपण डायरेक्ट गप्पा मारायला सुरुवात करूया. माया, मुळात तू डॉक्टर कशी झालीस किंवा भूलतज्ञ कशी झालीस? म्हणजे तू स्वतःच्या आवडीनं डॉक्टर आणि भूलतज्ञ झालीस की कुणीतरी तुला सांगितलं, आईवडिलांनी सांगितलं जा डॉक्टर हो म्हणून डॉक्टर झालीस? म्हणजे प्रेरणा कुठून मिळाली आणि कसं, आणि किती वर्षापासून तू भूलतज्ञ म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये काम करतेस? मी जेव्हा लहान होते, माझं आजोळ नागपूरचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या चौकामध्ये माझ्या आजीचं आणि आमचं घर होतं. त्या ठिकाणी अनेक डॉक्टर्स, स्टुडंट मंडळी छानपैकी ॲप्रन घालून, पांढरा शुभ्र ॲप्रन घालून, स्टेथो घालून टकाटक IT मध्ये जात असे. आणि मी ते लहानपणी बघत असे. तर मला असं त्यांच्यापासून एक प्रेरणा मिळाली की मी पण डॉक्टर व्हायला हवं ना. सो असं करत करत माझं 12वीला खूप छान मार्क्स मिळाले आणि मी मेडिकलला ॲडमिशन घेतली. म्हणजे लहानपणी बघितलेले ॲप्रनमधले जाणारे लोकांना बघून तुला प्रेरणा मला मिळाली. क्या बात. त्यानंतर मी जेव्हा माझं MBBS झालं त्यानंतर मला काही फिल्मचे सीन्स आठवतात. हिरवा पडदा आहे, हिरव्या पडद्याच्या मागे डॉक्टर्स आहेत आणि ते काहीतरी त्यांचं कार्य चालू आहे. इकडे लाल लाईट ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आहे. आणि मग थोड्याच वेळाने ते येतात, ग्लोव्ज वगैरे काढतात आणि नातेवाईकांशी बोलतात की ऑपरेशन सक्सेसफुल. वा, मला इतकं छान वाटायचं हे सगळं बघून की हा हिरव्या पडद्याच्या मागे हे काय करत असतील. सो कळत नकळत माझी पावलं ऑपरेशन थिएटरकडे वळली आणि मी भूलतज्ञ झाले. क्या बात आहे. सो असा हा भूलतज्ञाचा प्रवास. गेले 30 वर्षापासून मी भूलतज्ञ म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये कार्यरत आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. व्हेरी नाईस. माया, गेली 30 वर्ष तू पिंपरी चिंचवडमध्ये ॲनेस्थेटिस्ट म्हणजे भूलतज्ञ म्हणून काम करतेस. तर महिला म्हणून काही वेगळ्या अडचणी आल्या का काम करताना प्रॅक्टिसच्या दरम्यान? त्याबद्दल काही सांगशील? तसं बघायला गेलं तर महिला म्हणून मला अडचणी आल्या नाही, कारण मला घरून खूप सपोर्ट होता. रात्रीच्या कॉल्सला जाणं, बरेचदा सुरुवातीला माझा नवरा जो ENT सर्जन आहे तो मला अकंपनी करायचा. आणि इवन आमचं वर्क कल्चर जे होतं ऑपरेशन थिएटरमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये ते खूप छान होतं. पण मला एक किस्सा सांगावा असं वाटतो. सीझर चालू होतं, आम्ही सगळेजण ऑपरेशनमध्ये बिझी होतो. ती जी रुग्ण होती तिचं ऑपरेशन झालं, मुलगी झाली तिला आणि ती धो-धो रडायला लागली. तर त्यावेळी ती इतकी नाराज झाली. मग मी तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हटलं की ताई तुम्ही का रडताय? ताई मला ही तिसरी मुलगी झाली, आता मला घरचे लोक खूप त्रास देतील, खूप माझा राग करतील. तर मग मी त्यावेळी तिला समजावून सांगितलं, हे बघ, ह्या ऑपरेशन थिएटरमध्ये आज मी भूलतज्ञ एक स्त्री आहे. ऑपरेशन करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, ज्या डॉक्टर आहेत त्या पण एक स्त्री आहेत. असिस्टंट जी आहे ती सुद्धा स्त्री आहे आणि आजूबाजूला ज्या मावशा आपल्याला मदत करत आहेत त्या सुद्धा स्त्री आहेत. सर, तू तुझ्या सासूला किंवा तुझ्या सासरच्या लोकांना तू हे समजावून सांग की स्त्री काही कमी नसते. आणि हेच मग मी तिला सांगितलं की मला एक मुलगी आहे, तिचा मी अजिबात मुलाचा विचार केला नाहीये. तर ती इतकी प्रभावित झाली आणि मला सांगायला आनंद वाटतो की तिने तिचे अश्रू पुसले आणि ती म्हणाली
मॅडम मी हे तुमच्या सगळ्या गोष्टी मी त्या माझ्या सासरच्या लोकांना समजावून सांगेल आणि तुम्ही आज मला खूप धीर दिलेला आहे, मी तुमचे खूप धन्यवाद क्या मानते. बात आहे. सो असा एक महिलांचा जो प्रवास असतो तो एकमेकांना आपण समजून घेऊन आणि जर त्यांना आपण अंडरस्टँड करून जर केला, माझ्या आजूबाजूचे जे कलिग्ज आहेत माझे ते सुद्धा मला अंडरस्टँड करून घेतात, तर ही एक खूप महत्त्वाची भूमिका आपले कलिग्ज बजावत असतात. तर मला असं वाटतं की हे खूप मला नाही. सांगावं असं वाटलं हे तुला. खूप छान अनुभव आहे. आणि मी मगाशी प्रश्न विचारण्याचं कारण का की मी सुद्धा एक ॲनेस्थेटिस्ट आहे आणि मला जाणवतं की आपल्या परिसरातलेच नव्हे तर सगळीकडचे बऱ्याचदा सर्जन्स गायनेकॉलॉजिस्ट, अरे ती बाई आहे रे, तिला मुलं, ती फॅमिली कशी येणार काय, काही लोक परस्पर जजमेंटल होऊन असं करतात. पण तसा तुला सुधीरचा छान सपोर्ट असल्यामुळे मला आणि तुझे सर्जन किंवा गायनेकॉलॉजिस्ट त्याच चांगल्या समविचारी असल्यामुळे तसा त्रास झाला नाही. एवढी सगळी पदं तू अतिशय खंबीरपणे भूषवती आहेस, समर्थपणे पेलती आहेस. हे संघटन कौशल्य कुठून आलं? म्हणजे उपजतच होतं की तू ते डेव्हलप केलंस? अगदी बरोबर आहे तुझा प्रश्न. काही गोष्टी उपजत असतात आणि काही गोष्टी आपल्याला आत्मसात करायच्या असतात. याच्यासाठी मी तुला एक छोटंसं बॅकग्राऊंड देते की माझे आजी आजोबा हे त्यावेळी समाज प्रबोधनकार होते. माझी आजी नगरसेवकीसाठी 70 वर्षापूर्वी उभी राहिली होती इलेक्शनला. ओ माय गॉड, 70 वर्षापूर्वी? 70-80 वर्षापूर्वी ती उभी राहिली होती इलेक्शनसाठी. आणि आजोबासुद्धा सेंट्रल रेल्वे ऑफ नागपूर रेल्वे स्टेशन याचे ते चीफ होते. ओके. सो ह्या काही गोष्टी अशा उपजत, इवन माझे वडील जे कॉलेजचे प्राध्यापक होते, प्रिन्सिपल होते, कॉलेज सांभाळणं, त्यांच्या सगळ्या समस्या सोडवणं, ह्या सगळ्या गोष्टी मला लहानपणीच हे बाळकडू मिळालं. आणि जेव्हा लग्न झालं तेव्हा नवरा डॉक्टर सुधीर हा सुद्धा ENT सर्जन असल्यामुळे त्याच्या ENT असोसिएशनमध्ये तो वेगवेगळ्या पदांवर तो पण कार्यरत होता. तो घरून सुद्धा मला हा सपोर्ट होता. सो आत्मसात काही गोष्टी केल्या आहेत आणि काही उपजत आहे. हे संघटन कौशल्य मला हळूहळू डेव्हलप झालं. मी लहानपणी आमच्या वर्गाची मॉनिटर असायची आणि वर्ग सांभाळणं हा मला एक माझा आनंदाचा भाग असायचा. त्याचमुळे कदाचित ह्या छोट्या गोष्टींमधून आज मी IIMAची अध्यक्ष होऊन एक संघटन कौशल्य स्वतःमध्ये डेव्हलप केलं. अर्थात यामध्ये बऱ्याच अडचणी येऊ मी त्याकडे येणारच होतो. पुढचा प्रश्न माझा तोच आहे की हे सगळं करत असताना काय काय अडचणी कशा प्रकारच्या आल्या किंवा येत आहेत आणि तू त्याच्यावर कशी मात करतेस? करेक्ट. काय होतं की आपण संघटन म्हणजे खूप सारी लोकं असतो, त्यांच्यामध्ये प्रत्येकाचं स्वभाव एकमेकांना जुळतील असं नाही आहे. काहींचे स्वभाव वेगळे असू शकतात, काहींचे वेगळे असू शकतात. तर ह्या सर्वांना त्यांच्या विचारांना आपण आदर देऊन त्यांना मैत्रीपूर्ण आपण सांभाळून एकोप्याने जर राहिलं तर संघटन कौशल्य आणि संघटनेमध्ये एक युनिटी निर्माण होते आणि ती खूप महत्त्वाची असते. मी डे 1ला जेव्हा ठरवलं होतं की मला आता अध्यक्ष किंवा ज्या मी पदांवर कामं करत गेली त्या पदांवर मी असं ठरवलं की आपण सगळ्यांना सामावून घेऊन पुढे जायचं आहे. हे असं नाही की फक्त मी अध्यक्ष आहे म्हणून मी असं करणार, तू असं करणार, असं नाही. तुझं मत काय आहे, तुझ्या मताला मी आदर देणं किंवा याचं मत काय आहे, याच्या मताला आदर देणं, हे मी स्वतःमध्ये बिंबवून घेतलं की हे मला करणं गरजेचं आहे. डेफिनेटली विरोध असतातच, पण त्या विरोधांना सुद्धा जर आपण पॉझिटिव्हली घेतलं तर डेफिनेटली चांगली एनर्जी आपण लोकांमध्ये करू शकतो. थोडक्यात सर्वसमावेशक असा विचार आहे आणि मला वाटतं मी याचा अगदी जवळचा साक्षीदार आहे, कारण की मी पण तुझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी मेंबर म्हणून काम करतो. माया, तू इथे इंटरव्ह्यू आपला हा चालू आहे, तुझ्या लक्षात आलं का की मागे एक छान पेंटिंग दिसत आहे? हो, मी ते आल्या बघितलंस ना? इतकी बिझी ॲनेस्थेटिस्ट, इतकी बिझी तू संघटक, वेळ कसा काढतेस तू याच्यासाठी आणि कसं, कधी सुचलं कधी तुला? करेक्ट. याविषयी मला थोडंसं सांगावं असं वाटेल. आपण भूलतज्ञ आहे, तुला तर माहिती आहे की भूल देताना आपल्याला किती स्ट्रेस असतो, किती ताणतणाव असतो आणि त्या ताणतणावाला आपल्याला कुठेतरी मेडिटेशनची आवश्यकता असते. जेव्हा माझी मुलगी 12वीला होती आणि माझं काम चालू होतं तर मी तिच्याबरोबर, मला भूलतज्ञ हा व्यवसाय जरा थोडा वेळ बंद करून मला तिच्याबरोबर बसण्याची आवश्यकता होती. मी तिच्या बरोबर जेव्हा बसत होते तेव्हा मला कळलं की मी नुसती बसून काय करणार. सो मी मार्केटमध्ये गेले आणि रंगपेटी, कागद, ब्रश आमच्या घरी त्यांचं आगमन झालं आणि मी फटकारे मारायला सुरुवात केली. असं डायरेक्ट काही दिवसांनी? हो. मला अजिबात कोणतंही एज्युकेशन किंवा कोणताही शिक्षण मी चित्रकलेमध्ये त्यावेळी घेतलेलं नव्हतं. आणि हे असं करत असताना मला एक दिवस असं लक्षात आलं की माझी ही जी निर्मिती आहे, जी काही निर्मिती मी करते ती जरा सुखदायक आहे. मला खूप छान वाटलं आणि मी ते 2 वर्ष कंटिन्यू केलं. पण
2 वर्षानंतर मला परत त्याचा कंटाळा आला की हे तेच होतंय आणि मी सगळं ठेवून दिलं. मला एक छोटीशी स्टोरी सांगायला आवडेल नक्की. की आणि तू ती अनुभवली आहेस, तू त्याच वेळी होतास. माझा 50वा वाढदिवस होता आणि माझ्या नवऱ्याने मला काहीतरी गिफ्ट द्यायचं ठरवलं. तो म्हणाला की हिला मटेरियलिस्टिक थिंग्समध्ये फार इंटरेस्ट नसतो, सोने दागिने काय जे असेल ते. हिला आपण हिने जे पेंटिंग केले आहेत जुने पेंटिंग्स, याचं आपण एक्झिबिशन करूया आपल्या क्लोज सर्किटमध्ये, करेक्ट. क्लोज मित्रांमध्ये. तर तूही त्यावेळी आला होतास आणि ते एक्झिबिशन भरवलं. मला इतकं आश्चर्य वाटलं की लोकांना ते पेंटिंग्स आवडले, लोकांनी कौतुक केलं आणि दॅट वॉज द ब्रेकिंग, म्हणजे दॅट वॉज अ पॉईंट की जिथून मला अजून प्रेरणा मिळाली की मी हे जे पेंटिंग केले आहेत हे जर लोकांना आवडत असतील तर मी जर अजून चांगले पेंटिंग्स केले तर डेफिनेटली मी आनंद लोकांपर्यंत पोहोचवू शकते. आणि दॅट वॉज 2019. जानेवारी 2019 पासून मात्र मी रेग्युलरली अर्धा तास का होईना मी पेंटिंग करते. करेक्ट. आणि मी असं समजते की हे माझं मेडिटेशन आहे. याच्यातनं मला मनशांती मिळते, याच्यातनं मला आनंद देता येतो, मला स्वतःला आनंद मिळतो आणि दॅट इज माय इन्स्पिरेशन. सो असं माझं पेंटिंगचा ही जी प्रोसेस आहे, ही जी जर्नी आहे, हा जो प्रवास आहे हा चालू आहे. खूप छान. म्हणजे मला आठवतं त्या एक्झिबिशनला मी होतो आणि मला वाटतं ते आपले मुळीक त्या एक्झिबिशनच्या उद्घाटनासाठी आले होते आणि त्यांनी सुद्धा तुझं विशेष कौतुक केलं होतं. कारण की वॉटर कलर पेंटिंग म्हटलं की त्यांचं नाव अख्ख्या जगाला माहिती आहे आणि त्यांनी कौतुक केल्यामुळे मला तुझा चेहरा अजूनही आठवतोय की तुला तिथे अजून जास्त इन्स्पिरेशन मिळालं की आता हे मला करायलाच पाहिजे. खूप छान. करेक्ट. तू छान छान पेंटिंग करायला लागलीस, नवऱ्याला तुझं पेंटिंग आवडलं, आमच्यासारख्या मित्रांनाच नव्हे तर अनोळखी लोकांना सुद्धा तुझं पेंटिंग आवडलं, मुळीकांना तुझं पेंटिंग आवडलं. इथे तू थांबली नाहीस, अजून छान इन्स्पायर झालीस आणि तू चक्क एक्झिबिशन भरवायला लागलीस. मग ते कोठडा गॅलरी असू दे, बालगंधर्व असू दे, नेहरू आर्ट गॅलरी, इटलीमध्ये जाऊन आलीस तू. आपल्या वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसमध्ये तुझे पेंटिंग्स डिस्प्ले झाले. मग ते कोइंबतूर असू दे, दिल्ली असू दे, बऱ्याच ठिकाणी. तर याच्याबद्दल एक्झिबिशन्स कसं केलंस, काय केलंस आणि मग त्या एक्झिबिशनमधनं फंड जे उभे राहिले त्याचं काय केलंस ते जरा सांग ना जरा. करेक्ट. मी बरेच एक्झिबिशन, आधी छोटे छोटे एक्झिबिशन्स भरवले आणि त्यानंतर मी उडी मारली डायरेक्ट बालगंधर्वला, जिथे माझ्या 100 पेंटिंग्सचा डिस्प्ले होता. त्यानंतर मी थांबली नाही तिथेच. सुधीरचा सपोर्ट होता, ईश्वरीचा सपोर्ट होता. तर ह्या लोकांनी मला इतकं एनकरेज केलं की तू आता मुंबईला जाऊन एक्झिबिशन कर. सो मी नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, ही खूप मोठी आणि नामांकित गॅलरी आहे, ती बुक केली आणि तिथे एक्झिबिशन आत्ता मेमध्ये आपण ते भरवलं. तेव्हा तूही आला होतास. करेक्ट. तर हे असं जे एक्झिबिशन भरवण्याचा जो काही माझा प्रवास आहे, तर मी खूप लोकांना इन्स्पायर पण केलं. म्हणजे आपले जे डॉक्टर मंडळी आहेत, मी अनेक कॉन्फरन्सेसमध्ये पण एक्झिबिशन्स केली. अहमदाबाद असो, कोइंबतूर असो, दिल्ली असो, ह्या ठिकाणी एक्झिबिशन भरवली. आणि हा जो माझा आनंदाचा जो कंटॅजियस आपण जे म्हणतो की जी लागण झाली, खूप डॉक्टर लोकांना लागण झाली आणि त्यांनाही ते आवडायला लागलं. मी तुला एक छोटीशी गोष्ट मला इथे सांगू इच्छिते की कोइंबतूरला एक्झिबिशन होतं, त्यावेळी सिंगापूरचे एक डेलिगेट होते, डॉक्टर होते, ते आले, त्यांना माझे पेंटिंग्स खूप आवडले आणि एका पेंटिंगकडे त्यांनी हात दाखवून मला सांगितलं, दॅट वॉज अ चेरी ब्लॉसम. चेरी ब्लॉसमची फुलं होती आणि त्यांना ती खूप आवडली. मला आय वॉन्ट दिस पेंटिंग. तर मी त्यांना नम्रपणे म्हटली की हे एक्झिबिशन आहे, सेलसाठी नाही आहे. तर त्यांनी मला त्यांच्या मित्राची एक कथा सांगितली की त्यांचा मित्र, त्याला कॅन्सर आहे, तो टर्मिनल स्टेजमध्ये आहे आणि तो आता डेथ बेडवर आहे. मी जर त्याला चेरी ब्लॉसम खूप आवडतं आणि चेरी ब्लॉसमचं असं आहे की त्याच्यातून एक पॉझिटिव्ह वाईब्स येतात. हे पेंटिंग जर मी त्याला दिलं तर त्याच्या दुःखी कष्टी जीवनामध्ये मी काही आनंदाचे क्षण देऊ शकतो आणि दॅट्स वाय आय वॉन्ट दिस पेंटिंग. इतकी हृदयद्रावक ती कहाणी ऐकून माझं हृदय गलबललं आणि दॅट पेंटिंग वेंट टू सिंगापूर. सो मला हे सांगायचं आहे की पेंटिंग एक्झिबिशन हे फक्त काही एक्झिबिशन डिस्प्ले असं नाही आहे. याच्याने डायव्हर्सिटी, म्हणजे कल्चरल डायव्हर्सिटीला आपण एका प्लॅटफॉर्मवर आणतो. याशिवाय जात पात, धर्म, लिंग भेद, उच्च नीच किंवा श्रीमंत गरीब, ह्या सगळ्यांचे बंधनं झुगारून आपण एकमेकांशी कनेक्ट होतो आणि तो एक कनेक्ट जो असतो तो खूप महत्त्वाचा असतो आणि ह्या एक्झिबिशनमधून ते मी मिळवते. नक्की. सिंगापूरचा माणूस कनेक्ट झाला आणि त्याच्यातनं एक वेगळ्या रुग्णाला एक वेगळा आनंद मिळाला. खूप छान ही आठवण तू सांगितलीस. मला याच्याबद्दलच अजून मला थोडंसं सांगावं असं वाटतं की जेव्हा मी बालगंधर्व किंवा नेहरू सेंटरला जी एक्झिबिशन्स केली,
तर तुला माहीतच आहे की मी मेळघाटला फ्री सर्जिकल कॅम्प करायला जाते. म्हणजे वर्षातून 2दा तिकडे आदिवासी रुग्ण असतात. आपलं तिकडे एक डॉक्टर आहेत, डॉक्टर आशिष सातव आणि डॉक्टर कविता सातव यांचं महान चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये ते आदिवासी रुग्णांना फ्री सर्जरी करतात. मी दरवर्षी जाते. तर माझ्या पेंटिंगच्या एक्झिबिशनमधून जो काही निधी जमा झालेला आहे तो निधी मी त्यांना त्या आदिवासी लोकांच्या स्वास्थ्यासाठी मी त्यांना दिला. तर मला हे सांगायचं आर्ट फॉर गुड. आर्ट म्हणजे फक्त स्वतःपुरती राहिली का? आताही नाही. तुझ्यापुरती राहिली का किंवा मर्यादित राहिली नाही, ती ट्रायबल लोकांपर्यंत जाऊन पोहोचली आणि याच्यातच मला जे आत्मीय समाधान मिळालं ते शब्दात येत आहे. करेक्ट. सो दिस इज आर्ट फॉर गुड, दिस माय प्रोजेक्ट. तर ह्या दोघांच्या आयुष्यात ह्या अशा गोष्टी वेड्यासारख्या गोष्टी करत असतात. मी वेडच म्हणे ना याला. तर यांच्या आयुष्यात अशी एक घटना घडली. हे दोघंही अचानक एका वेगळ्याच प्रवासाला गेले, निघाले, फिरून आले. ते कुठे गेले? उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. येस. हे का तुला जावं असं वाटलं? बरं जाऊन आल्यानंतर ते प्रवास वर्णन लिहावं असं वाटलं. बरं लिहिलं तर ते पुस्तकात लिहून त्याचं पुस्तक ध्रुव भ्रमंती नावाचं पुस्तक तुम्ही प्रकाशित केलं आणि ते प्रकाशित करून तिथे थांबला नाही. तर एकदा तुमच्या दवाखान्यात आलेल्या एका अंध मुलाला ते वाचता येत नाही म्हणून त्याची ब्रेल लिपी छापून त्याचे बरेच प्रती सगळ्या महाराष्ट्रातल्या अंध शाळांना तुम्ही गिफ्ट म्हणून दिलं. मला वाटतं याच्यासाठी तुझ्याकडे टाळ्याच वाजवायला पाहिजे. तर हा सगळा प्रवास जावं असं का वाटलं? आल्यानंतर हे जरा थोडंसं. करेक्ट. ॲक्च्युली माझा भाऊ जर्मनीत होता. आम्ही 2 वेळा जर्मनीत जाऊन आलो होतो आणि मग तिसऱ्या वेळा जेव्हा जायची वेळ आली तो म्हणाला की काहीतरी आपण वेगळं करूया. सो आम्ही त्याने गाडी काढली आणि आम्ही नॉर्वेच्या दिशेने निघालो. आमच्याबरोबर लहान मुलं होती. तो म्हणाला मी पुढे येत नाही आर्टिकला म्हणजे नॉर्थ पोलला. सो ही केम बॅक आणि आम्ही दोघंजणं नॉर्थ पोलला गेलो. जेव्हा आम्ही नॉर्थ पोलला गेलो तेव्हा तिथलं निसर्ग सौंदर्य इतकं अचंबित करणारं होतं. मग त्याच वेळी मी सुधीरला म्हटलं अरे साऊथ पोल कसं असावं? सो साऊथ पोलची बीजं तिथेच रुजली नॉर्थ पोलला. आणि मग आम्ही 2010ला आम्ही नॉर्थ पोलला गेलो होतो. 2012ला आम्ही अंटार्क्टिकाला गेलो म्हणजे आर्टिक अँड अंटार्क्टिका. सो दिस इज समथिंग डिफरंट यू नो की ऑफबीट आहे एक्सपेडिशन आणि ह्या एक्सपेडिशनला जाणं याला डेअरिंग. आणि मला सांगायला अजून एक आवडेल की तिथे आम्ही जाताना आपला आवडता तिरंगा आम्ही नेला होता. आणि जेव्हा अंटार्क्टिकाच्या बर्फावर आम्ही जेव्हा पाय दिले तेव्हा आम्ही तो आपला भारतीय झेंडा तिरंगा तो तिथे फडकवला. आणि यु नो आम्हाला खूप भरून आलं होतं की आणि आम्ही दोघंच होतो. इंडियन कपल म्हणजे भारतीय जोडी आम्हीच होतो. पण त्या लोकांना इतकं आवडलं त्यांनी आपला तिरंगा घेऊन त्यांचे फोटो काढले होते. सो दॅट वॉज रिअली समथिंग डिफरंट. पण मला असं वाटलं की हा जो मला अनुभव आलेला आहे हा फक्त माझ्यापुरतं मर्यादित न ठेवता मी हा कसा केला माझ्या आजूबाजूच्या कलिग्सला कदाचित उद्या दुसऱ्या कोणाला मी इन्स्पिरेशन देऊ शकते. म्हणून मी रोज सकाळी उठून हे सगळं लिहून काढलं. आणि एक दिवस मला लक्षात आलं की अरे किती पानं झाली माझी लिहून. वाय नॉट टू पब्लिश अ बुक. सो माझं ध्रुव भ्रमंती जन्माला आलं. ते तू होतास त्याला साक्षीदार. आणि ते ध्रुव भ्रमंती जेव्हा आलं आणि आता मी ते ध्रुव भ्रमंती मी मला वाटतं निशिगंधा वाड प्रकाशन आपण केलं. अनिल अवचट आणि हे आले होते तेव्हा पब्लिकेशन झालं होतं. रामकृष्ण मोरे सभागृहाला त्याचं पब्लिकेशन झालं होतं. आणि त्यानंतर हळूहळू आम्ही ते पुस्तकं कोणाला तरी गिफ्ट म्हणून देतो आणि असा एक तो प्रवास चालू असतो. एक दिवस हॉस्पिटलला एक व्हिज्युअली चॅलेंज्ड एक मुलगा आला आणि तो म्हणाला की बाबा मला यांचं पुस्तक फार आवडलं आणि डॉक्टर काका तुमचं पुस्तक खूप छान आहे मला फार आवडलं पण बाबा मला पूर्ण व्यवस्थित वाचून दाखवत नाही तुम्ही सांगा ना बाबांना. तर मग सुधीरने त्याला प्रश्न विचारला रे काय आहे. मग सुधीरच्या ते लक्षात आलं आणि दॅट डे ही डिसाइडेड टू मेक दॅट बुक इन अ मराठी ब्रेल कॉपी. आणि तुला मला सांगायला आनंद वाटेल आणि त्यावेळी सुद्धा तू होतास आमच्या 25व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी परत साडी आणि दागिने आणि काही गिफ्ट न देता त्याने मला सरप्राईज म्हणून ते व्हिज्युअली चॅलेंज जे बुक मराठी ब्रेलमध्ये केलं होतं त्या बुकचं पब्लिकेशन आपण परत अनिल अवचट म्हणजे बाबा ज्यांना आपण बाबा म्हणतो बाबांच्या हस्ते केलं. मुक्ता पुणतांबेकर पण होत्या त्यावेळी. आणि असं ते पुस्तक आम्ही केलं. मेन म्हणजे आम्ही ते पुस्तक आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या व्हिज्युअली चॅलेंज ज्या स्कूल्स आहेत त्यांना ते गिफ्ट दिलं. परत एक छोटासा आपला काहीतरी खारीचा वाटा असं तुम्ही म्हणता पण हा खरं तर खूप मोठा वाटा आहे. त्या मुलांना हा इतका मोठा आनंद दिला. प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की ह्या गोष्टीवरून
मला प्रेरणा मिळाली. मी यांना म्हटलं की आपण याच्यावर छान शॉर्ट फिल्म करूया का, तर खूप छान शॉर्ट फिल्म तयार झाली, न मावळणारा सूर्य. आणि ती सगळं यांनी त्याचा सगळा खर्च ॲज अ निर्माते ते आमच्या पाठीशी उभे राहिले. आमची सगळी टीम त्याच्यामध्ये त्याची शॉर्ट फिल्म आम्ही तयार केली आणि लवकरच ती रमाशंकर फिल्म्स या चॅनलवर तुम्हा सगळ्यांना बघायला मिळणार आहे. येस. माया, आतापर्यंतचा तुझा प्रवास लक्षात आला, पण आता मला असं विचारायचं की इथनं पुढे तुझी काय अशी बकेट लिस्ट आहे का, की म्हणजे एवढं सगळं तू करतेस पण तुझ्या चेहऱ्यावर ते म्हणजे समाधान दिसतंय की तू हे सगळं करतेस, पण तुझी भूक पण दिसते की अजून तुला काहीतरी करायचं आहे. तर भविष्यात तुला अजून काय काय तुझ्या महत्त्वाकांक्षा आहेत किंवा बकेट लिस्ट आहे की तुला अजून करायला आवडेल? त्या तर जशी वेळ येईल तसंच नक्की ठरतील. पण डेफिनेटली माझी बकेट लिस्ट आहे. गुड. मला लिखाण करायचं आहे. मला चित्रकलेमध्ये अजून प्रावीण्य कुठेतरी मिळवता येईल किंवा अजून काय त्याचे स्किल्स वाढवता येईल ते मला करायचं आहे. मला म्युझिक आवडतं. तुला मी सांगायचं राहिलं की मला कीबोर्ड वाजवता येतो आणि मी तो कीबोर्ड शिकली होती. मी जेव्हा लहान होती तेव्हा माझ्या आजीकडे हार्मोनियम होतं. आजी हार्मोनियम वाजवायची, त्याच्यानंतर आई वाजवायची, मग मी वाजवायला लागली आणि मग मी हळूहळू थोडंसं शिकत गेली. अर्थात त्याला कंटिन्युटी राहिली नाही बिकॉज ऑफ अवर प्रोफेशन. कारण आपलं भूलतज्ञ प्रोफेशन असं असतं की आपल्याला वेळ कधी येईल आणि कधी कॉल्स येतील हे सांगता येत नाही. पण मी ते डेफिनेटली मला एक अनोख्या जागी मला प्रवास करायचा आहे. म्हणजे मला असं वाटतंय की एखाद्या दिवशी तुझा एखादी शो की ज्याच्यामध्ये तू गाणी वाजवतेस असा बहुतेक काही लवकरच प्रेक्षकांना मला असं वाटतं की लवकरच ती वेळ Time will decide. मी तू आपण दोघे ॲनेस्थेटिस्ट आहोत. तर ॲनेस्थेटिस्ट भूलतज्ञ म्हणजे नक्की कोण असतो हे लोकांना माहीत नसल्यामुळे आपण तुलाही माहिती आहे की आपण भूलसम्राट नावाचं नाटक मी लिहिलं होतं, त्याचे आपण प्रयोग केले, त्यात तू खूप छान काम केलं होतंस अभिनेत्री म्हणून. पण एक सांगायची राहिली प्रेक्षकांना ओळख, ही अभिनेत्री सुद्धा आहे, हिने आमच्या नाटकात काम सुद्धा केलेलं आहे. तर भूलतज्ञ म्हणल्याचा त्या ज्या क्षणी की हां आय एम ॲनेस्थेटिस्ट, आय एम प्राऊड टू से ॲनेस्थेटिस्ट, की भूलतज्ञ असल्याचा अभिमान झाला, या क्षेत्रात तू आहेस याचा तुला अभिमान वाटला, अशी एखादी छानसा एखादी प्रसंग किंवा आठवण सांग ना. तुला माहिती आहे की भूलतज्ञ बरेचदा लोकांमध्ये हा समज असतो, गैरसमज म्हणूया आपण त्याला. भूल दिली, क्लोरोफॉर्म दिला किंवा एक इंजेक्शन दिलं की भूलतज्ञ गेला निघून आणि इकडे ऑपरेशन चाललंय आणि सगळं क्रेडिट हे सर्जनला जातं. आपण पडद्यामागचे कलाकार असतो. पण आता हळूहळू अवेअरनेस वाढत चाललाय. आपण भूल देतो म्हणजे पूर्ण वेळ आपण पेशंट बरोबर किंवा रुग्णाबरोबर असतो. शस्त्रक्रिया संपेपर्यंत आपण त्याला साथ देत असतो. त्याच वेळी आपण त्याचे हृदयाचे ठोके बघणं, श्वसन क्रिया बघणं किंवा रक्ताभिसरण क्रिया बघणं, ह्या अनेक गोष्टी आपण बघत असतो. मॉनिटर्स चालू असतात आणि हे सगळे कंट्रोल्स आपल्याकडे असतात. ही खूप मोठी भूमिका आपण बजावत असतो. आणि अशाच वेळी त्याला वेदना निवारण हा एक महत्त्वाचा भाग आपण करत असतो. की शस्त्रक्रिया चालू आहे पण त्याला कळत नाहीये, तो गाढ झोपलेला आहे. ही जी राऊंड ट्रिप आपण त्याला करून देतो ना, म्हणजे त्याला मरणाच्या दारापर्यंत नेणं आणि तिथून परत आणणं, ही जी राऊंड ट्रिप आहे ना, याच्यासाठी मला भूलतज्ञाबद्दल कायम आदर वाटतो आणि मी भूलतज्ञ असल्याचा मला खूप अभिमान वाटतो. मी टू. येस. मला एक छान किस्सा तुला याविषयी सांगावासा वाटेल की सुधीरचं पॅरालिम्पिक्स 2024 पॅरिस जे आत्ता झालं त्यामध्ये सुधीरचं सिलेक्शन झालं होतं आणि तो मेडिकल टीममध्ये सपोर्ट सिस्टीम म्हणून त्याचं सिलेक्शन झालं होतं आणि त्याची 3 आठवड्याची ड्युटी लागली होती. तर त्याला आम्ही सुद्धा गेलो होतो, मी आणि ईश्वरी. फ्रान्सचं नॅशनल अँथम सुरू झालं, आम्ही सगळे उभे होतो आणि अचानक ईश्वरीच्या खांद्यावर अगदी इमिजिएटली मागे असणारी एक फॉरेनर, जी फ्रान्सचीच होती, म्हणजे पॅरिसची होती, आणि ती अचानक तिच्या खांद्यावर तिला पडल्याचा भास झाला. तिने मागे वळून बघितलं तर ती थोडी कोलॅप्स होत होती. मग तिने मला सांगितलं, मम्मा मागे जरा बघ. आणि मी बघेपर्यंत, कारण नॅशनल अँथम असल्यामुळे आम्ही थोडे स्टँड स्टिल आणि असे हलवू शकत नव्हतो, पण तरी मी बघितलं आणि ती जी लेडी होती ती एकदम व्हाईट झालेली. तिचं व्हाईट, गोरे असतातच पण पेल व्हाईट आपण त्याला म्हणूया मेडिकल शब्दांमध्ये, आणि स्वेटिंग झालं होतं, डोळे बंद होते आणि ती कोलॅप्स होणार, कारण मी माझ्यातली भूलतज्ञ जागी झाली. मी म्हटलं ही कोलॅप्स होते, हिला काहीतरी झालेलं आहे. आणि तिचं वजन किती असावं, 120 kg, अराउंड 120 to 130 kgची अशी ओबेज लेडी, मे बी अराउंड 40 years old. ती कोलॅप्स झाली आणि नॅशनल अँथम संपलं. मी जेव्हा तिच्याकडे बघितलं तेव्हा ती जवळपास आडवीच झाली होती. नशिबाने मी तिला सांगितलं की मी डॉक्टर आहे. अर्थात त्यांना माझं इंग्लिश कळलं नाही, पण ईश्वरीला थोडं फ्रेंच येत असल्याने ईश्वरीने सांगितलं की माय मम्मा इज डॉक्टर, शी इज ॲनेस्थेशिओलॉजिस्ट आणि लेट हर डू वॉट एव्हर शी वॉन्ट्स टू डू. आणि मग मी तिचं पल्स बघितला, शी वॉज पल्सलेस. मी सुधीरला सांगितलं ताबडतोब तू जा आणि मेडिकल टीमला बोलव,
कारण ते AED वगैरे आणावं लागतं किंवा त्यांचं मेडिकलचे काही इक्विपमेंट्स ते आणावे लागतात. तोपर्यंत मी तिला त्या 3 खुर्च्यांवर तिला झोपवलं. शी वॉज सो हेवी. आम्ही तिचे लेग एलिव्हेशन सुद्धा करू शकत नव्हतो. ती जेव्हा मला पल्सलेस दिसली आणि ती कोलॅप्स झाली होती, प्रोफ्युजली स्वेट झाली होती, मी सगळ्या आजूबाजूच्या लोकांना सांगितलं की तिचे पाय वर घ्या. पाय वर घेतल्याने पूर्ण रक्ताभिसरण आपल्या शरीरामध्ये येतं आणि पल्स आपल्याला हृदय परत नियंत्रित BP वर येतं. BP वर येतं आणि तिची पल्स आली. हळूहळू ती शुद्धीवर आली. तिने डोळे उघडले आणि तिचा रंगही जरा पालटला. जो पेल व्हाईट झाला होता ती जरा पिंक झाली आणि तेवढ्यात मेडिकल टीम आली आणि मग पुढचा त्यांनी तिच्यावर ट्रीटमेंट वेळीच तिला ट्रीटमेंट मिळाली. सर तुम्हाला हे सांगायचं आहे की मी आज तिकडे ॲनेस्थेसिओलॉजिस्ट होती, भूलतज्ञ होती, म्हणून हे मला लक्षात आलं आणि म्हणूनच मी तिचा जीव, तिचा प्राण वाचवू शकली. त्यांनी आम्हाला खूप खूप धन्यवाद दिले आणि म्हणूनच मला भूलतज्ञाबद्दल एक आदर आणि एक रिस्पेक्ट मला वाटतो आणि मला ही अभिमानही वाटतो की मी आज भूलतज्ञ म्हणून कोणाचा तरी जीव वाचवू शकते. करेक्ट करेक्ट. बिकॉज ॲनेस्थेटिस्ट इज द बेस्ट पर्सन टू सेव्ह समवन्स लाईफ. हा माणूस कुठेही असला, कुठल्याही माणसाला जीव वाचवण्यात सगळ्यात करेक्ट पटाईत किंवा सगळ्यात एक्सपर्ट जो असतो, तज्ञ जो असतो तो. कारण तुला माहितच आहे की आपण CPRचे कितीतरी आज 100हून अधिक आपण CPRचे कार्यक्रम घेतले. CPR म्हणजे एखाद्याचा जीव वाचवणं, जीवन संजीवनी क्रिया देणं. करेक्ट करेक्ट. आपण ते ठिकठिकाणी पब्लिक अवेअरनेससाठी आपण कार्यक्रम घेतो, त्यांना आपण ते लिफलेट दिलेले आहेत, त्यांना इन्फॉर्मेशन देतो. सो आपण एक भूलतज्ञ म्हणूनच हे काम करू शकतो. करेक्ट. माया, आता एक शेवटचा प्रश्न. तू एक भूलतज्ञ आहेस, IIMAचे अध्यक्ष आहेस, पेंटिंग करतेस, कीबोर्ड वाजवतेस, कुठे कुठे लांब फिरायला जातेस, प्रवासाला जातेस, बाहेरच्या सोशल कॅम्प्सला जातेस, हे सगळं तू, आणि घरही सांभाळतेस, मुलगी, नवरा, सगळं आयुष्य, हॉस्पिटल, हे कसं काय तू करतेस? म्हणजे जर हे तुला जमणं शक्य आहे की कोणालाही जमू शकेल याबद्दल, जर असं कोणाला आपलं एक मल्टीटास्किंग करायचं आयुष्य आपण पण जगावं असं कोणाला जर वाटत असेल, तुझ्या ह्या इंटरव्ह्यू नंतर कोणाला प्रेरणा मिळत असेल, तर त्यांच्यासाठी काय टिप्स सांगशील? तर प्रोफेशन, हॉबी किंवा आपला छंद आणि फॅमिली लाईफ, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यातल्या एक वेगवेगळ्या कप्प्यांवर आधारित असतात. तर त्या सगळ्यांची सांगड घालणं आपल्याला जमणं आवश्यक आहे आणि मी ते हळूहळू आत्मसात केलं, ते मला जमलं आणि त्याने माझं आयुष्य समृद्ध झालेलं आहे. सो मला सगळ्यांना सांगावंसं हे वाटेल की प्रत्येकाला हे शक्य आहे. तुम्ही स्वतःला मी टाईम द्या, तुम्ही फॅमिली टाईम द्या, तुम्ही प्रोफेशनल टाईम द्या आणि ह्या सगळ्यांना तुम्ही व्यवस्थित जर प्लॅनिंग केलं तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या आवडीचे छंदही करू शकणार, तुम्ही प्रोफेशनही करू शकणार आणि तुम्ही घरी आपल्या घरच्यांना वेळही देऊ शकणार. म्हणजे थोडक्यात काय, व्हेन देर इज अ विल देर इज अ वे. इच्छा असेल तर मार्ग दिसेल. मला वाटलं तुम्हाला सगळ्यांना हा इंटरव्ह्यू खूप आवडला असेल. मला तर खूप भावला. माझी मैत्रिणी म्हणून नव्हे तर छान पद्धतीनं ती आपल्या सगळ्यांसमोर ओपन झाली. माया, तू आमच्या या रमाशंकर फिल्म्सच्या गप्पांच्या पलीकडले, खऱ्या अर्थानं तू पलीकडे जाऊन आतला कोपरा उघडलास आणि सगळ्या प्रेक्षकांना उघडा करून दाखवलास. खूप छान. तेव्हा तुझे मनपूर्वक धन्यवाद. आणि रमाशंकर फिल्म्सतर्फे एक छोटंसं प्रेमाचं टोकन म्हणून आम्ही तुम्हाला एक असं छान तुळशीचं रोप आणि एक ज्ञानभेट. कसा वाटला आजचा एपिसोड? आवडला ना? आवडला असेल तर आवर्जून लाईक करा, कमेंटमध्ये आवर्जून लिहा तुम्हाला असे अजून कोणाकोणाचे इंटरव्ह्यू ऐकायला आणि बघायला आवडतील. आणि त्यासाठी आमच्या रमाशंकर फिल्म्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका.